कोयना व वारणा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागले। सध्या आयर्विन पुलाजवळ नदीची पाणी पातळी 28 फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, करनाळ रोड यांसह नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। त्याचबरोबर संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची एक टीम सांगलीत दाखल झाली आहे। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे। त्या पार्श्वभूमीवर आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी संभाव्य स्थितीचा आढावा घेतला। आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढत आहे। महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधा सह सतर्क आहेत। एनडीआरएफ टीम आणि महापालिका अग्निशामक दल, अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येते। पालिकेची वॉर रूम 24 तास कार्यरत आहे। पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून सहकार्य करावं। प्रशासनाने यापूर्वी सोबत घ्यावयाच्या महत्त्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्यासोबत अत्यावश्यक साहित्य घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे असं आवाहन शुभम गुप्ता यांनी केलं आहे। नमस्कार। वाढत्या मागील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं जवळपास 8 फुटाची पातळी कृष्णा नदीमध्ये वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि पुढील 24 तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणारा पाऊस लक्षात घेता ही पाण्याची पातळी आता 26 फुटावरून जवळपास 30 फुटापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे। आणि ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं ज्या भागामध्ये 30 फूट ते 35 फूट या दरम्यान पाणी पातळी गेल्यानंतर सन 2021चा अनुभव लक्षात घेता ज्या भागामध्ये पाणी जाईल तर त्या भागामधील नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी जी आहे तर ती करण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि प्रत्येक तासाला माननीय आयुक्त महोदय असेल किंवा आमची सर्व कंट्रोल रूमची टीम पाणी पातळी आणि पडणाऱ्या पावसावर लक्ष ठेवून आहे, त्याच्यानुसार सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 36 निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। त्या ठिकाणी सर्व ज्या काही अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत तर त्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत। जसजशी पाणी पातळी वाढेल त्याप्रकारे वेगवेगळ्या भागामधील नागरिकांना स्थलांतरित करून चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे। धन्यवाद।